हार्दिक स्वागत करतोय सर. वेलकम. मात्र गावदे स्पोर्ट्स शिलोत्तर यांनी एक स्पर्धा आयोजित केली आहे. डे नाईटची टुर्नामेंट दिनांक 17 एप्रिल ते 23 एप्रिल पर्यंत ही स्पर्धा आयोजित गेलेली आहे. म्हणजे दिवस रात्रीची स्पर्धा असणार आहे. पहिले 2 दिवस 17 आणि 18 तारखेला एप्रिलच्या महिन्यामध्ये आदिवासी एकता क्रिकेट फाउंडेशनचे संघ असतील आणि 19 तारखेला चिंचोटी ते नागले असे संघ असणार आहेत. आणि त्यानंतर आपण पाहतोय की 20 आणि 21 तारखेला जे संघ असणार आहेत ते एक गाव एक संघ आणि 22 तारखेला आपण पाहणार आहोत ते 22 तारखेला ओरिजिनलचे संघ हे खेळवले जातील आणि 23 तारखेला सेमीफायनल आणि फायनलचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. तर चला जाऊया आपण या मैदानाच्या आतमध्ये. 2 संघ मैदानाच्या आतमध्ये असतील. ते कुठले 2 संघ असतील तर नक्कीच आमचे स्कोरर आम्हाला सांगतात. गावदेवी पोमण आणि यंगस्टर मोरी. आणि आपण पाहतोय यंगस्टर मोरी संघाचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातात. तोपर्यंत नक्कीच देवेंद्र सरांच्या जोडीला आम्ही पुन्हा एकदा उपस्थित आहोत. मात्र 2 जे पंच आमचे मैदानाच्या आतमध्ये जातील तोपर्यंत डीजे बाई कामन यांच्याकडनं अजून एक सुंदर असं गाणं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. धन्यवाद विजय, धन्यवाद. तर चला जाऊया. देवेंद्र सर या ठिकाणी उपस्थित होताना दिसतात. सर हार्दिक हार्दिक पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं. आणि मला वाटते आज तुम्ही पहिल्यांदा समालोचनासाठी आम्हाला पाहायला मिळतात आणि काही दिवसांमध्ये आपण पाहतोय तुमचा आवाज आम्हाला रेग्युलर ऐकायला मिळणार आहे. मात्र दरम्यान आपण पाहतोय सर मैदानाबद्दल नक्कीच खासियत भरपूर तुम्हाला माहिती आहेत आणि त्या नक्कीच आम्हाला ऐकायच्यात की कुठल्या दिशेनं चांगले फटके आले तर या मोसमामध्ये ह्या चांगल्या धावा येतील. सर देवेंद्र सर. धन्यवाद सागर. सर्वांचं हार्दिक स्वागत या युवा सेना चषक 2017 मध्ये. मी देवेंद्र भोसकर दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत करतोय. आजच्या दिवसातील सलामीचा दिवस आहे. आजच्या दिवसातील चौथा सामना सुरू होतोय आणि मैदानाबद्दल विचारशील तर सागर बघतो आपण दोन्ही एंडने या ठिकाणी आपण क्रिकेट खेळवलं जातंय आणि त्यामुळे जे आपण ह्या सत्रामध्ये बघतोय तो जो आपल्या सह्याद्रीच्या ज्या पर्वतरांगा दिसत आहेत त्या बाजूला जी हवेचा झोत आपल्याला वाहताना दिसतोय म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे जो हवा आहे आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा या फलंदाजांना घेता येतोय. डावखुरा फलंदाज असेल किंवा उजव्या हाताचा फलंदाज असेल तर त्या बाजूचा फायदा नक्कीच जास्त होतो आणि त्या बाजूलाच जास्तीत जास्त धावा येत आहेत. कॉमन बॉयज ट्रॉफी जी झालेली होती त्यामध्ये त्या बाजूला ज्या वेळेला साईवीर संघाचा उदय हा सलामीला गेलेला फलंदाज पहिल्या चेंडूपासून लागोपाठ 4 षटकार त्यांनी पहिल्याच षटकामध्ये त्याच दिशेला खेचलेले होते आणि हा फायदा होतोय. पंचांचा इशारा येतोय. सामन्यासाठी सुरुवात होते. सागर धन्यवाद सर. आपण पाहतोय गोलंदाजी मार्क होते हितेश. आदिवासी एकता क्रिकेट फाउंडेशनच्या सामन्यांमध्ये हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. मात्र महेश पाटील हा प्रथमतः त्याच्या समोर आपल्याला पाहायला मिळणार. ओ हो इनसाइड आउट करून खेळला जातो चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. मात्र निर्णयाची आम्ही वाट बघतोय अजून सुद्धा. पाहूया काय घडतंय. तर डिसिजन पेंडिंग. यस षटकार. थँक्यू. आम्हाला चेंडू पुरवा मैदानाच्या आतमध्ये प्लीज विनंती करतोय. आलेला आहे चेंडू आलेला आहे. सर आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती दणका दिलेला आहे असं म्हणावं लागेल महेश पाटील यांनी. महेश पाटील याची ही खासियत आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता तरी देखील त्यांनी कोणतीही पर्वा केली नाही आणि हा कोणताही पर्वा न करणारा असा हा आक्रमक फलंदाज महेश पाटील मोरीगाव संघाचा आणि त्याने त्या फलंदाजाच्या डोक्यावरून हा चेंडू कव्हर बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार मारलेला आहे. मित्र म्हणून ही फलंदाजी जर पाहिली सर तर फलंदाजीसाठी अतिशय चांगली आहे खेळपट्टी. आउटफील्ड नक्कीच पुन्हा एकदा वापर केला जातो. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलेला आहे की हवेचा जो वापरायला हवा तो वापरला जातो आणि या 2 धावा नक्कीच घेतल्या जातात. या 2 धाव्यानिशी धावफलक पुढे सरकतोय. 8 धावा ह्या धावफलकावरती लागल्या जातात. देवेंद्र सर आपण पाहतोय हवेचा वापर जास्तीत जास्त फलंदाजाच्या मार्फत करण्याचा हा प्रयत्न केला जातोय. षटकारानं स्वतःचं खातं खोललं. पुढच्या चेंडूवर लॉफ्ट शॉट केलेला होता इनसाइड सर्कलच्या वरून आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा फटका गेलेला होता. क्षेत्ररक्षण थोडंसं चांगलं झालं नाहीतर हा नक्कीच पुन्हा एकदा चौकार गेला असता. ह्या 2 धावा येत आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या म्हणून होते 8 धावा.
बिनबाद 8. सर अजून एक पारितोषिक येत आहे. चौकाराची हॅट्रिक किंवा षटकाराची हॅट्रिक 500 रुपयाचा मानकरी ठरेल आदरणीय रघुनाथजी पाटील, सन्मान्य रघुनाथजी पाटील यांच्याकडनं. महेश पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. ओहो, आता मात्र शॉर्ट आर्म पुल करायचा होता चेंडू लोअर फुल टॉस मात्र सीमारेषेच्या बाहेर जाईल डीप मिड विकेटच्या दिशेनं. 4 धावांसाठी धाव पडल पुढे सरकेल 12 धावा. आपण जर पाहिलं तर पारितोषिक जे लावलेलं आहे चौकाराची हॅट्रिक किंवा षटकाराची हॅट्रिक 500 रुपयाचा मानकरी ठरेल फलंदाज मग तो लहू असो किंवा मग आपण जर पाहिलं तर महेश अशा दोन्ही फलंदाजांना लावण्यात गेलेलं आहे. हे पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक घेतला जातोय ज्या ठिकाणी हा चौकार गेलेला होता. 4 धावने धावसंख्या आहे ती 12 धावा. स्ट्राईकवर आहे महेश आणि हा इथेशचा हा चेंडू ऑफसाईड ऑफ स्टंप चांगल्या इथे खेळून काढलेला आहे. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू जातोय. त्या ठिकाणी गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक चेतन यावेळेला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होते. एक धाव निघते आणि आत्ता पहिल्यांदा स्ट्राईक रोटेट होते. या एका धावेने संघाची धावसंख्या होते 13 धावा. अतिशय जबरदस्त फलंदाजी केली जाते. आतापर्यंत जर पाहिलं 4ही चेंडू आपण पाहिले तर महेश याने खेळले. एकूण वैयक्तिक 13 धावा त्याच्या नावावरती. आता आपण पाहतोय विशाल भाऊ आम्हाला स्कोरिंगला सहकार्य करताना दिसतात. तर 4 चेंडू टाकून झाले 13 धावा धावफलकात लागल्यात. लहू पहिल्यांदा स्ट्राईक वरती येताना दिसतोय 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. आपण पाहतोय 2 पंच मैदानामध्ये अतिशय जबरदस्त कामगिरी सकाळच्या 17 पासून ही पाहायला मिळते. हितेश राईट नंबर राऊंड द विकेट पंचांना पार करून 8 पावलांचा रनअप. थोडासा बॅकफुटला जातोय आणि आउटसाइड ऑफ स्टंप पंचांचा इशारा येतोय. वाईट चेंडू आणि धावफलक पुढे सरकला. 14 धावा ह्या धावफलकावरती लागल्या गेल्या. बघा सर आपण पाहतोय पद्धतली केलं फुटवर्क केलं फलंदाजाने. लगेच गोलंदाजीची लाईन आणि लेंथ ही बिघडलेली आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येताना दिसेल. धावसंख्या 14 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. बॅकफुटला जातोय अपील केली जाते मात्र पंच त्या अपीलकडे लक्ष देत नाही. आपण पाहतोय आउटसाइड मिसिंग हा चेंडू पाहायला मिळाला. लेग पाईच्या रूपाने धावफलक पुढे सरकला. 15 धावा धावफलकावरती लागताना दिसत. 5 चेंडू आणि 15 धावा. एक चांगली फलंदाजी म्हणू शकतो, एक चांगली सुरुवात म्हणू शकतो आणि एक चांगला श्री गणेशा म्हणू शकतो, चांगला मुहूर्त म्हणू शकतो या धावसंख्येचा. महेश पाटील आणि लहू घोषे हे 2 फलंदाज अजून सुद्धा पाहायला मिळतात आणि महेश हा मैदानामध्ये खेळताना दिसतोय. राईट आर्म राऊंड द विकेट हितेश. रिव्हर्स शॉटचा प्रयत्न चांगला टायमिंग केला. स्ट्रेट टू द फिल्डर जातोय चेंडू मात्र जोपर्यंत चेंडूला फील्ड केला जाईल तोपर्यंत दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय मात्र महेश पाटील चांगल्या पद्धतीने या ठिकाणी धावताना दिसतोय. बेल्स पडत नाहीयेत. या 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावांची धावफलक पुढे सरकला गेला. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 17. पहिल्या षटकाची समाप्ती होते बिनबाद 17 धावा यंगस्टर मोरी संघाची. चला आपण डीजे यांच्याकडे जाऊया, एक गाणं ऐकूया, त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊया. यस डीजे. मला वाटतं डीजे इकडे उपस्थित नाहीयेत असं आम्हाला वाटतं. एकतर लक्ष नसावं. चला शतरक्षण सजवून घ्या. धन्यवाद डीजे, धन्यवाद. आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय लक्षात घ्यायचं सर्वांनी. आदरणीय सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं, आदित्य ठाकरे यांच्या नावाने स्पर्धा खेळवली जाते. मित्रांनो आपण पाहतोय या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे. अतिशय जबरदस्त आयोजन आहे आणि मी विनंती करेन शांतता थोडीशी ही ठेवण्याची विनंती करेन सर्व आयोजकांना प्लीज. तर आम्हाला आवाज येतोय प्लीज बट. तर सामना सुरू करायचा आहे. सामना सुरू करायचा आहे. हॅलो. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते आहे. दुसरं षटक घेऊन येतो अंकुश आपल्या समालोचन कक्षाकडून, पॅव्हलियन एंडकडून आणि स्ट्राईकवर आहे तो फलंदाज लहू. अतिशय वेगवाने धावा जमलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आलेल्या आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू बिगेट करण्याचा प्रयत्न, हवेचा वापर करण्याचा प्रयत्न फलंदाजाकडून. चेंडू मात्र अतिशय सुरेख होता.
टप्पा पडल्याबरोबर थोडासा आतमध्ये तो यष्टी रक्षकाकडे निघून जातोय. निर्धाव चेंडूने सुरुवात करतोय तो अंकुश. सर या चेंडूचा विचार केला तर आपण पाहतो इनकटर चेंडू होता. चेंडू पडल्याच्या थोडासा आतमध्ये आला होता आणि लहू याला हा चेंडू खेळण्यासाठी नक्कीच थोडीशी अडचण निर्माण झाली असं म्हणावं लागेल. कारण की जी अपेक्षा होती लाईन आणि लेनची, ती लेनची अपेक्षा नक्कीच आपण पाहतोय की भंग झालेली दिसते. येस देवेंद्र सर. धावसंख्या आहे 17, बिनबाद 17. अतिशय चांगली धावसंख्या. 3 षटकांचा सामना आजच्या दिवसातील चौथा सामना. गावदेवी पोमण विरुद्ध यंगस्टार मोरी. या दोन संघामध्ये मोरी संघ फलंदाजी करतोय. हा वेळेला थोडासा चेंज ऑफ पेस चेंडू बघायला मिळतो. ऑफ ब्रेक होतोय चेंडू. अतिशय चांगला चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलेला होता लहू याने. चेंडू निघून जातो निर्धाव. सर या ठिकाणी आपण पाहतोय भरपूर अनुभव तुमच्याकडे या खेळपट्टीचा. तर हा चेंडू आहे विथ द इयर खेळायला नक्कीच संधी आहे. मात्र कुठल्या पद्धतीनं फुटवर्क हे व्हायला हवं देवेंद्र सर. तर एक सूचना आहे, ती गाडीची जी काच आहे आता जी स्कूटी तिकडे ट्रॅव्हल झालेली आहे आपण पाहतोय तिकडे गाडीची काच आमच्या आयोजकांच्या आणि स्कोरर आणि मान्यवरांच्या डोळ्यावरती चमकते. यस तिकडे जरा लक्ष द्या. राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा अंकुश काटेल हा गोलंदाज. शपलान क्रॉस आणि बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट. अतिशय जबरदस्त ही कामगिरी पाहायला मिळते. अवसान सोडून दिलं होतं. 3 चेंडू डॉट खेळल्याच्या नंतर फलंदाज बाद होताना दिसतोय. मला वाटतंय लहू घोषे एकही धाव त्याने अजूनपर्यंत बनवलेली आपल्याला पाहायला मिळाली नाही आणि फलंदाज बाद झालेला आहे. तर पुढची त्या साईडची तिकडची मागे दिनेश मागे. सर्व गाड्यांच्या जर आरसे फिरवले तर बरे होतील. या साईडला आहेत त्या. यस दिनेश यस थँक्यू. तर आपण पाहतो सुंदर आयोजन आहे. या आयोजनामध्ये जर आपण पाहिलं तर एकदा सामन्याकडे येऊया. 3 चेंडू टाकलेले आहेत अंकुशाने. 3 चेंडू निर्धाव आपल्या संघाला पुन्हा एकदा सामन्यामध्ये परत आणण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि धावचीतच्या रूपाने एक फलंदाज सुद्धा बाद झाला आहे. लहू यासारखा एक चांगला फलंदाजाला जागेवर उभं केलेलं होतं 3 चेंडू खेळण्यासाठी. ते अंकुशाने भाग पडलेलं होतं आणि त्यामुळे आपली विकेट ही फेकलेली असं म्हणावं लागेल. आता स्ट्राईक ती जी घेतलेली आहे ती महेश पाटील एक आक्रमक फलंदाज षटकाराने त्याने खातं खोललेलं होतं. त्याने आपली स्ट्राईक घेतलेली आहे. सागर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होते अंकुश काटेला. गोलंदाजी करताना सज्ज. लोअर फुल टॉस आणि आपण जर पाहिलं तर एक संधी होती. खुलं मैदान होतं आणि त्यानंतर जर आपण पाहिलं लेग बाईच्या रूपाने धाव येते म्हणजे धाव फलक पुढे सरकतोय. 18 धावा या धावफलकावरती लागल्या आहेत. बघा महेश पाटील यांनी सुरुवात जी केली होती अतिशय जबरदस्त सुरुवात केली होती. 4 चेंडूमध्ये 13 धावा जवळजवळ पहिल्याच 4 चेंडूवरती 13 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र अंकुश काटेल यांनी कमबॅक केलेला आहे आणि गावदेव पोमण संघाला या सामन्यामध्ये आणून ठेवलेला आहे. धावसंख्या आता आपण जर पाहिली तर 18 धावा म्हणजे एकूण 4 धावा या षटकापर्यंत मला वाटतं सॉरी या एकूण षटकामध्ये 1 धाव फक्त मला वाटते गेलेली पाहायला मिळते. अंकुश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय. पंचांच्या बाजूनं राईट मोर द विकेटचा मारा पहिल्या एंड कडनं. पुन्हा एकदा जातो इनसाइड आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला. तो ऑफसाईडच्या दिशेने खेळतो. चेंडू मिस टाइम झाला आणि वाईडिश पॉईंटच्या दिशेनं गेला चेंडू. जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत 1 धाव नक्कीच मिळेल. एका धावेने धावफलक पुढे सरकतोय. 19 धावा ह्या धावफलकावरती लागताना दिसतात. तर अतिशय जबरदस्त अशी स्पर्धा सकाळच्या सत्रामध्ये सुरुवात झाली. आपण पाहतोय सुंदर असे सामने खेळवले जातात. सुंदर असं आयोजन पाहायला मिळत आहे आणि या षटकाचा जर विचार केला तर अतिशय जबरदस्त गोलंदाजी होताना दिसते अंकुश कटेला यांच्या मार्फत. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये आणि 2 अनुभवी फलंदाज आपण पाहिले सर देवेंद्र सर तर प्रवीण भुईर आणि महेश पाटील हे 2 अनुभवी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे अंकुशाचा आणि स्ट्राईकवर आहे तो महेश एक चांगला फलंदाज. धाव संख्या आहे 18. 19 अतिशय सुरेख चेंडू. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस लोअर डिलिव्हरी होती. विकेट करण्याचा प्रयत्न केलेला होता. चेंडू मात्र अंगाला आढळतोय आणि 1 धाव घेतली जाते आणि या एका धावाने षटकाची समाप्ती होते. धावसंख्या आहे ती 20 धावा. अतिशय सुरेख षटकाच्या हाताने अंकुशाच्याकडून फक्त 3 धावा दिलेल्या आहेत या षटकामध्ये आणि आपल्या संघाला पुन्हा एकदा सामन्यामध्ये परततो तो अंकुश हा गोलंदाज. हो एक सूचना आहे ती लाल स्कूटी जी आहे त्या साईडला आपण पाहतोय उजव्या हाताच्या फलंदाजासाठी मिड विकेटच्या दिशेनं ते लाल स्कूटीचा आरसा आपल्या या ठिकाणी लाल कलरची रेड कलर जे आहे तो त्या साईडचा. येस थँक्यू. तर चला जाऊया डीजे यांच्याकडे. त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण येणारच आहोत.
धन्यवाद डीजे, धन्यवाद. तर मी सचिन यांना विनंती करतो, आम्हाला यानंतरचे 2 संघ जे आहेत ते कळवायचे आहेत. 2 संघ यानंतर जे खेळणारे असतील ते आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. तर हेमंत गोवारी हा गोलंदाज, राईट आर्म द विकेट. पहिला चेंडू आपण पाहतो राईट हँड मिडल, अतिशय जबरदस्त चेंडू हाताळला गेला होता. मात्र एक धाव घेण्यापासून जास्त रोखू शकत नाही. एक धाव पुढे सरकते. धाव फलकावर धावा लागल्या जातात ते एकूण 21 धावा. तर आम्हाला या ठिकाणी आयोजक सूचना देतात, गावदे स्पोर्ट्स देवदल आणि भट्टा बॉईज कामन या 2 संघांच्या संघनायकांनी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यावाशी विनंती करतोय. चला देवेंद्र सरांच्या बाजूने जाऊया आपण. सुरू आहे सामना. स्ट्राईकवर फलंदाज प्रवीण. हा चेंडू अतिशय सुरेख चेंडू, सुरेख रीतीने कव्हरच्या डोक्यावर चेंडू मारलेला आहे. बघूया काय इशारा येतो. पंचांचा इशारा, 6 धावा षटकार. थँक्यू डीजे. षटकार आलेला या 6 धावेने संघाची धावसंख्या वाढून झालेली आहे ती 27 धावा. पुन्हा एकदा धावसंख्या वेगाने वाढताना दिसते या शेवटच्या षटकामध्ये. स्लॉग ओव्हर आहे. 3 षटकांचा सामना. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि यावेळेला मात्र आउट ऑफ द स्टेडियम. चेंडू जातोय 6 धावांसाठी. षटकार. आलेला आहे तो फलंदाज प्रवीण. सर आपण जर पाहिलं तर अजून एक षटकार लागला तर आदरणीय रघुनाथजी पाटील यांच्याकडे 500 रुपयाचा मानकरी ठरेल तो प्रवीण भोईर. प्रवीण भोईर याला आपण जर विचार केला तर वसई ग्राउंडवरती हा खेळाडू प्रॅक्टिस करताना दिसतोय, सराव करताना दिसतोय, त्याचा फायदा या ठिकाणी होताना दिसतोय त्याला. षटकारांच्या हॅट्रिकवर गोलंदाज आहे हेमंत, फलंदाजी करतोय प्रवीण. यावेळेला मात्र शॉर्ट ऑफ लेन चेंडू. हा चेंडू डाव्या यष्टीच्या थोडासा बाहेर निघून येतोय आणि यष्टीरक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतो. निर्धाव चेंडूची समाप्ती होतोय. षटकारांच्या हॅट्रिक मात्र हुकते या ठिकाणी. धावा थांबलेल्या आहेत. धावा आहेत त्या 33 धावा. या षटकामध्ये वेगाने धावा वाढलेल्या आहेत. आतापर्यंत 13 धावा निघालेल्या आहेत. 2 षटकार होते, मोठे फटके आलेले होते प्रवीणाच्या बॅटेमधून. अजूनही शेवटच्या 2 चेंडूंचा सामना करायचा या इनिंगमध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप, बॅटची एज घेऊन येतोय. चेंडू येतोय थर्ड मॅन रिजनमध्ये. शॉर्ट थर्ड मॅनला तिथे सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण करतो. एक धाव काही रोखू शकत नाहीये आणि या एका धावेने धावसंख्या 1 ने वाढून होते ती 34 धावा. धावा झालेल्या आहेत 34. इनिंगमधील शेवटचा चेंडू आणि सामना करणार आहे तो फलंदाज सलामीचा महेश. यावेळेला रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न होतोय. बघूया चेंडू षटकार जातोय की काय आणि अतिशय सुरेख फटका. पुन्हा एकदा पंचांचा येतोय 6 धावांसाठी षटकार. तर या प्रवीण या फलंदाजासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आमच्यापर्यंत. तुम्हाला वाटतं महेश याच्या रिव्हर्स शॉटसाठी हां तर मॅच झाल्याच्या नंतर पारितोषिक घेऊन जायचं आहे. मी विनंती करेन यानंतर गावदेव देवदल आणि भट्टा बॉईज कामण दोन्ही संघाच्या संघनायकांना टॉस बॉक्सवर आपण उपस्थित राहायचं प्लीज. मी विनंती करतोय, प्लीज विनंती करतोय. हॅलो प्लीज विनंती करतो मी. तर नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गावदेव देवदल संघ या ठिकाणी उपस्थित होतो. संघनायक सागर सोमन हे येताना दिसतात. थँक्यू डीजे. बघू तर आपण शकता पाहतोय हेमंत पाटील सर या टॉस बॉक्सच्या बाजूनं वळताना दिसतील. हे बघू शकता आपण आमच्या व्हीआयपी डाईसचा नजारा, ज्या ठिकाणी आमचे प्रमुख व्हीआयपीज बसलेले आहेत. अतिशय सुंदर लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकता tenniscricket.in च्या माध्यमातून. टॉससाठी याचं मी विनंती करतोय स्वप्नील भगत यांना की त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आणि श्री स्वप्नील भगत
तालुका अध्यक्ष समाज कल्याण नॅशचे त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. बघू शकता टॉस बॉक्स सुद्धा अतिशय आकर्षक असा टॉस बॉक्स. सोमन अँड राहुल पाटील, सागर सोमन अँड राहुल पाटील हे दोन कर्णधार या ठिकाणी दिसतात. टॉस केला जातोय स्वप्नील भगत त्यांच्या शुभ हस्ते. टेल कॉल केलेला आणि हेड आलेला आहे, म्हणजे टॉस जिंकलेला आहे तो देवदल संघाने. सागर, तुम्ही टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकल्यानंतर 3 षटकाचा सामना आहे, काय स्वीकारणार? शत्रक्षण स्वीकारणार. 3 षटकामध्ये किती धावपंत रोखण्याचा प्रयत्न असेल बट्टा बॉईज कामन संघाला? 20 ते 25. कुठली असे गोलंदाजी लाईनत, कुठला ट्रम्पकार्ड गोलंदाज असेल जो पॉवर प्ले मध्ये षटक टाकेल? रघुनाथ. आणखीन कुठले गोलंदाज 2 असतील ते चांगली गोलंदाजी करतील तुमच्या संघासाठी? प्रकाश, निलेश. निश्चितच सागर सोमन यांचा काय रोल असेल या सामन्यामध्ये? आणखीन आपण बघतो हे जे आयोजन केलेलं आहे युवा सेना चषकचं आयोजन, या आयोजनाबद्दल तुमचं काय मत आहे? आयोजन खूप सुंदर आहे. धन्यवाद. राहुल, तुम्ही टॉस हारलेला आहे. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर काय स्वीकारलं असतं? फिल्डिंग. मात्र आता फलंदाजी करायची आहे तुम्हाला, तर 3 षटकामध्ये किती धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल, किती धावांचा टार्गेट देण्याचा प्रयत्न असेल? देवदल संघ जो एक त्याच्यामध्ये रघुनाथ आणि प्रकाश सारखे चांगले खेळाडू आहेत. 35 ते 40. कुठले असे फलंदाज तुमच्या संघामध्ये ते 35 ते 40 पर्यंत मजल मारू शकतील? विशाल आहे, दिनेश आहे, प्रकाश आहे, मी आहे, विवेक आहे, जय आहे. निश्चितच आपण हे जे आयोजन बघतो युवा सेना चषकचं आयोजन, मला वाटतं त्याच्यामध्ये तुमचा सुद्धा सहभाग आहे. या आयोजनाबद्दल आणखीन काय मत आहे आणि याच्यानंतर आणखीन काय तुमची अपेक्षा असेल या आयोजनाबद्दल? हा आयोजन तर खूप छान आहे आणि पुढच्या वर्षी मोठं आयोजन करण्याचा निर्णय असेल आमचा. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. रिपोर्ट इज द ग्राउंड. नाणेफेक जिंकलेली ती गावदेवी देवदल या संघाने. प्रथम त्याने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जाऊया आपण समर्थन कक्षामध्ये. त्या ठिकाणी 2 समर्थक सज्ज आहेत, सागर माली आणि देवेंद्र भोसकर. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू हेमंत पाटील. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये वळूया. सामन्याला आता दुसऱ्या इनिंगला सुरुवात होणार आहे. आजच्या दिवसातील हा 4था सामना. या ठिकाणी आपण बघतोय गावदेवी पोमण विरुद्ध यंगस्टार मोरी. मोरी संघानं प्रथम फलंदाजी करताना 3 षटकामध्ये 40 धावा कुटलेल्या आहेत. या 40 धावा कुटताना तब्बल 4 षटकार आपल्याला बघायला मिळाले. महेशच्या बॅटमधून 2 षटकार आले होते, त्यांनी 22 धावा केलेल्या आहेत. आणि प्रवीण 4 चेंडूचा सामना करताना 2 षटकार मारले होते, 14 धावा त्यांनी केलेल्या आहेत. नाबाद राहिलेले दोन्ही फलंदाज. सलामीला गेलेले आहेत 2 फलंदाज, चेतन आणि विशाल. चेतन हे स्ट्राईकवर पहिलाच षटक घेऊन येतोय. लहू हा गोलंदाज. पहिला चेंडूला सुरुवात. हा चेंडू अतिशय चांगला चेंडू आणि यष्टीचीच अपील केलेली होती, परंतु पंच अपील फेटाळून लावतात. पहिल्या चेंडूवर अतिशय चांगला चेंडू, निर्धाव निघून जातोय. 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी हेमंत 41 धावा करायच्या आहेत. बिल्कुल एक दूसरा बड़ा टोटल देखने को मिला. इससे पहले न्यू स्टार कामन टीम ने 42 रनों का लक्ष्य दिया था और 2 रनों से मैच को जीता था न्यू स्टार कामन टीम ने. हा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेरील चेंडू होता. लहू याचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलेला होता. पंचांचा इशारा येतोय अवांतर चेंडूचा. व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या या धावेने पोमन संघाची धावसंख्येला सुरुवात झालेली आहे. 1 धाव झालेली आहे. आणि ज्यावेळेला आपण मागच्या सामन्याबद्दल विचार केला तर 42 धावा या नक्कीच झाल्या असत्या, परंतु शेवटच्या क्षणी शेवटच्या 2 चेंडूमध्ये मात्र सामना गमावला होता तो बीबीपाडा संघाने. हा चेंडू चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, थोडासा इनर एज लागून चेंडू जाते मिडॉनला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रवीण चेंडू क्षेत्ररक्षण करीपर्यंत 1 धाव घेतली जाते आणि एका धावेवर दोन्ही फलंदाज समाधानी होत आहेत. एका धावेने चेतन खातं बोलतोय. संघाची धावसंख्या होते 2 धावा. बिल्कुल 2 रन बन चुके हैं इस वक्त. एक वाइट ग्रुप में और एक बल्लेबाज का खाता खोलता हुआ चेतन का. चेतन और विशाल 2 बल्लेबाज, ओपनिंग बल्लेबाज आते हुए, लेकिन चेतन ने खाता खोला. अब विशाल स्ट्राइक के ऊपर आते हुए, देखना विशाल खाता खोलते कि नहीं. बहुत ही जबरदस्त टूर्नामेंट का आयोजन युवा सेना ट्रॉफी 2070 में सभी का स्वागत है. अतिशय चांगलं वातावरण बघतोय आपण. पोमनचं हे मैदान अतिशय सुरेख मैदान, अतिशय सुरेख आयोजन आपण बघतोय. यावेळेला हा चेंडू अतिशय चांगला टोळलेला. चेंडू झेल गातोय. वैभव आहे त्या ठिकाणी आणि अतिशय सुरेख झेल पकडला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षक आहे आणि पहिला गडी बाद होतोय पोमन संघाचा. बहुत ही खूबसूरत फील्डिंग वैभव के द्वारा देखने को मिली. जैसे
डीप मिड विकेट और स्क्वेयर लेग के बीच में गेंद गई थी और अच्छा कैच लपक लिया वैभव ने और आउट किया बल्लेबाज को। और माना जाता है वैभव पाटिल और श्रीकांत पाटिल एक्स्ट्रा ऑर्डिनरी फील्डर माने जाते हैं यंगस्टार मोरीगांव टीम के। और श्रीकांत के बारे में कहा जाए तो इसी ग्राउंड के ऊपर इसी सीजन में पोमन बॉयज पोमन ट्रॉफी में बेस्ट फील्डर का अवार्ड मिला था श्रीकांत पाटिल को। आपण बघू शकतोय श्रीकांत पाटीलला एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करताना एक चांगला क्षेत्ररक्षक अष्टपैलू खेळाडू मोरी संघाचा चेतन आहे स्ट्राईकवर लहू गोलंदाजी करतोय गावदेवी यांकडून। हा चेंडू ऑफ स्टंप टॅप केला जातो त्या ठिकाणी दीपक आहे चांगलं क्षेत्ररक्षण होतं एक धाव होते एकेरी दुहेरी धावसंख्येने कोणताही जास्त नुकसान होणार नाही ते मोरी संघात कारण त्यांच्याकडे मोठी धावसंख्या आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा आहेत त्या तब्बल 40 धावा आणि 41 धावांचं आव्हान त्यांनी दिलेलं आहे त्या पोमन संघाला। एक धावेने संघाची धावसंख्या वाढून झालेली आहे ती 3 धावा। पहिलं षटक सुरू असताना धावा झालेल्या 3 नवीन गेलेला फलंदाज विकास स्ट्राईकवर आहे। हा चेंडू अतिशय चांगला चेंडू पुन्हा एकदा एसटीची अपील आणि पंचांनी अपील उचलून धरलेला आहे आणि फलंदाज बाद। बहुत ही अच्छी स्टंपिंग होती हुई कीपर शशिकांत पाटिल द्वारा अच्छे विकेट कीपर माने जाते कॉमन क्रिकेट के और अच्छी विकेट कीपिंग। नवीन गेलेला फलंदाज आहे तो हेमंत स्ट्राईकवर आहे। पुन्हा एकदा चांगला चेंडू होता चांगला टोलण्याचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलेला होता हेमंतने आणि चांगलं क्षेत्ररक्षण होते तिथे मिड विकेटला वैभव याच्याकडून एका धावेवर दोन्ही फलंदाजांना समाधान मानावं लागतंय। अतिशय चांगल्या षटकाच्या हाताळणी आतापर्यंत केली जाते ती लहू याच्याकडून आणि या एका धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 4 धावा। षटक संपलेलं पहिलं अतिशय चांगलं षटक धावसंख्या दिलेल्या त्या फक्त 4। बिल्कुल पहला ओवर पहले ओवर के बाद टोटल सिर्फ 4 रन 2 विकेट के नुकसान पे बहुत ही अच्छा ओवर कहा जा सकता है यंगस्टार मोरीगांव टीम के लिए क्योंकि इस ओवर में सिर्फ 4 रन आए और 2 विकेट लेने में कामयाब गेंदबाज लहू। छोटा सा लेते हैं हम ब्रेक के बाद वापस आएंगे दूसरे ओवर में देवेंद्र भोसकर कमेंट्री बॉक्स में। लाख पेटल्या मशाली अनुस्वराज्याच्या संकल्पाची नवी पहाट ही झाली। थँक्यू डीजे। सामन्याला सुरुवात व्हायची आहे होते बघा दुसरं षटक घेऊन येत आहे आपल्या पॅव्हलियन एंड कडून तो मयूर उर्फ चक्र्या हा गोलंदाज अतिशय चांगला गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय तो। मागच्या 2 सत्रामध्ये आपण बघितलं 2 सीझनमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी करताना त्याच्याकडून दिसतंय आणि हाच गोलंदाज आता गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे। स्ट्राईकवर आहे फलंदाज हेमंत। यावेळेला चांगला चेंडू हवेमध्ये आहे जोरदार फटका मारायचा बघूया वैभव त्या ठिकाणी येतोय चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाही आहे। एक धाव घेतली जाते पुन्हा एकदा थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होतंय तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि या चेंडूवर मात्र 3 धावा येत आहेत आणि 3 धावेने आता मात्र धावसंख्या थोडीशी वाढलेली आहे ती धावा पोहोचलेल्या आहेत त्या झालेल्या आहेत 7 धावा। बिल्कुल इस गेंद के ऊपर 3 रन आते हुए पहला एक बड़ा शॉट देखने को मिला लेकिन एक मिस टाइम स्ट्रोक था। 3 रन दौड़ के पूरे किए दोनों बल्लेबाज ने। इस 3 रन से स्कोर जा पहुंचा 7 रन 41 रनों का बड़ा टारगेट पूरा करना है 3 ओवरों में। अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू बाकी आहे ते 11। या षटकामध्ये जास्त धावा यायला हव्या आहेत बघूया जो चेतनवर सर्व मदार आहे कारण सलामीला गेलेला हा फलंदाज आहे अतिशय चांगला फलंदाज आहे इन फॉर्म फलंदाज आहे गावदेवी पोमन संघाचा। आपण या सीझनमध्ये बघितलं तर हेमंत गावदेवी पोमन हा संघ एरिया चषकामध्ये पहिल्यांदाच सहभागी होताना दिसतोय। बिल्कुल मुझे लगता है मंकी विकेट की वार्निंग दे चुके हैं अंपायर। मयूर गोलंदाजी करतो चेतनसाठी यावेळेला चांगला फटका येतोय स्ट्रेट ड्राईव्ह हवेमध्ये चेंडू थोडासा येतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे चांगलं क्षेत्ररक्षण होतंय एक धाव घेतली जाते दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि चेंडूपैकी होईपर्यंत 2 धावा आरामात पण पूर्ण केले जात आहेत त्या चेतन आणि हेमंत त्याच्याकडून। या 2 धावेने संघाची धावसंख्या वाढून झालेली आहे ती 9 धावा। मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता आहे ती गावदेवी पोमन संघाला। धावा झालेल्या आहेत 9
बिल्कुल चेतन की अच्छी फील्डिंग, लॉन्ग ऑन के खिलाड़ी है, उनका एक स्टाइल है कि सन सेट कैप ही पहनते वो, बहुत ही अच्छी फील्डिंग चेतन की. पुढचा चेंडू मयूर याचा चेतनसाठी. यावेळेला आउट ऑफ स्टंप चांगला चेंडू होता. यष्टीची इच्छा अपील आणि पंचांनी बोट वर केलेला आहे आणि हा फलंदाज बाद. जय 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 जय. गेंद के ऊपर विकेट लेने में कामयाब मयूर. अच्छी स्टंपिंग अब तक की है विकेट कीपर शशिकांत पाटिल ने. मुझे लगता है ये इस टूर्नामेंट में ऐसे एक विकेट कीपर बन चुके जिन्होंने अभी तक 2 स्टंपिंग की है, 2 डिसमिसल किए इस इनिंग में इस विकेट कीपर ने. नवीन गेलेला फलंदाज आहे तो निवास. यष्टीरक्षकाची जर आपण विचार केला तर आपल्या या एरियामध्ये शशिकांत पाटील हा नंबर 1चा यष्टीरक्षक आहे असं म्हणावं लागेल. हा चेंडू आउटसाईड ऑफ स्टंप चांगल्या तऱ्हेने ड्राईव्ह येतोय बघायला मिळतो आपल्याला. त्या ठिकाणी मंदारा क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण करते. चेंडूपैकी करेपर्यंत धावचीत घेण्याचा सुद्धा प्रयत्न झाला होता. जर थोडासा चुकला असता तर नक्कीच फलंदाज बाद झाला असता. एक धाव मिळते, एका धावाने खातं खोललं जात आहे निवास याच्याकडून आणि एका धावाने संघाची धावसंख्या वाढते. ती धावा होत आहेत त्या 10 धावा. कामन येथे एक स्पर्धा झालेली होती, मला वाटतं न्यू बॉईज कामनची जी स्पर्धा होती त्यामध्ये यष्टीरक्षकाने जो शशिकांत होता त्यांनी यष्टीरक्षण करताना 3 फलंदाजांना यष्टीचित केलं होतं आणि हॅट्रिक साधलेली होती. गोलंदाज होता जितू. धावा झालेले आहेत ते 10. बिल्कुल आज जीतू नजर नहीं आ रहे हैं यंगस्टार मोरीगांव की टीम में, बहुत ही अच्छे खिलाड़ी माने जाते हैं. मयुर्याचा हा पुढचा चेंडू चांगला चेंडू बघूया काय होतंय. तिथे धाव घेण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि पंचांचा इशारा आलेला आहे. मात्र आउट ऑफ लेग स्टंप चेंडू होता आणि अवांतर चेंडू व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे आणि याच्यावर एक धाव पण पूर्ण केलेली आहे. असे 2 अवांतर धावा मिळत आहेत त्या पवन संघाला. 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या वाढलेली आहे. धावा झालेल्या आहेत 12. अजूनही खूप तोकड्या धावा म्हणाव्या लागतील कारण जिंकण्यासाठी 41 धावा करायच्या आहेत. धावा आतापर्यंत जमलेल्या आहेत त्या फक्त 12 धावा. या षटकामधील 2 चेंडू बाकी आहेत. धावा झालेल्या आहेत 12. पुन्हा एकदा चांगला चेंडू ब्लॉक हॉलमध्ये चेंडू होता. फलंदाजाला जास्त काही करता आलेलं नाही. ड्राईव्ह केलेला चेंडू जातोय लॉंगॉनला. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि आता मात्र दुसरी धाव चोरून पूर्ण केली जाते ते दोन्ही फलंदाजांमार्फत. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या वाढलेली आहे. धावा झालेल्या आहेत 14 धावा. बहुत ही अच्छा स्ट्रोक ब्लॉक होल में गेंद डाली थी लेकिन बैक लीग को नीचे करते हुए खेल दिया था लॉन्ग ऑन में, और लॉन्ग ऑन के खिलाड़ी बहुत ही अच्छे फील्डिंग करते हुए लेकिन थ्रो थोड़ा सा कलेक्ट नहीं कर पाए थे मयूर. लेकिन 2 रन पूरे किए दोनों बल्लेबाज ने. 2 रन से स्कोर बढ़ता हुआ 14 रन. अभी भी बहुत सारे रनों की आवश्यकता, बड़े शॉट लगाने पड़ेंगे अब जीत हासिल करनी होगा अभी पोमन की टीम को. तो 7 चेंडू आणि 27 धावा. पुढचा चेंडू यावेळेला बॅटची एज घेऊन चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या मागे. त्या ठिकाणी महेश आहे, चांगले क्षेत्ररक्षण केलेलं आहे. एका धावेवर समाधान मानावं लागले दोन्ही फलंदाजांना. षटक संपलेलं दुसरं. धावसंख्या झालेली आहे ती 15 धावा. बिल्कुल 2 ओवर की समाप्ति और 2 ओवर के समाप्ति के बाद टोटल 15 रन. अब जीतने के लिए आखिरी 1 ओवर शेष और 1 ओवर में 26 रनों की दरकार. अब तो जंबो की जैसी बल्लेबाजी करनी पड़ेगी या फिर हितेंद्र पाती जैसी बल्लेबाजी करनी पड़ेगी जिन्होंने बहुत ही अच्छी बल्लेबाजी की थी पोमन बॉयज पोमन ट्रॉफी में. क्या खूबसूरत बल्लेबाजी की थी और हाफ सेंचुरी पूरी की थी इसी ग्राउंड के ऊपर. और मुझे लगता है देवेंद्र इस कामन के सरजमी पे इस सीजन के एकमात्र ऐसे बल्लेबाज है जिन्होंने हाफ सेंचुरी पूरी की है, वो है हितेंद्र भोईर रत्नागिरी स्पोर्ट जुचंद्र टीम के. अतिशय चांगला सामना होता. 4 षटकांचा सामना होता. तब्बल 65 धावा केलेल्या होत्या मेगा 11 वाघवीळ या संघाने आणि त्यांना वाटलं होतं की आम्ही हा सामना जिंकू, परंतु एक हाती हा सामना फिरवला होता तो हितेंद्र पाती याने आणि आपल्या संघाला विजयी करून दिलेलं होतं. आता बघूया शेवटचं षटक या चालू असलेल्या सामन्यामध्ये कोण घेऊन येतोय. षटक घेऊन येतोय मला वाटतं महेश पाटील हा स्वतः गोलंदाज होतो जो सलामीला गेलेला फलंदाज होता. तब्बल आपल्या संघासाठी नाबाद 22 धावा त्यांनी कुटलेल्या होत्या आणि तोच आता हा गोलंदाजी करण्यासाठी येतोय आणि या शेवटच्या षटकामध्ये गावदेवी पोमन संघाला जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या 26 धावा. अतिशय कठीण असं हा आव्हान म्हणावं लागेल 26 धावा, कारण आतापर्यंत 2 षटकं टाकून झालेले आहेत. त्यांनी धावा जमवलेल्या आहेत फक्त 15 धावा. 12 चेंडूमध्ये त्यांना 15 धावा जमवता आलेल्या आहेत आणि या शेवटच्या 6 चेंडूमध्ये 26 धावा करायच्या आहेत. 3 षटकांचा सामना आहे.
41 धावांचा पाठलाग करताना महेश राऊंड गोलंदाजी करताना हा चेंडू चांगला खेळून काढलेला आहे. चेंडू जातोय स्क्वेअर किटच्या दिशेने झालेला आहे. त्या ठिकाणी दीपक आहे, थोडंसं मिसफील्ड केलं जातं. एक धाव घेतली, दुसरी धावेचा प्रयत्न होतोय. फेकी मात्र खराब आलेली आहे आणि 2 धावा घेतल्या जात आहेत. लहू पुन्हा एकदा बॅकअप करतोय आणि यावेळेला मात्र चेंडू फेकी येईपर्यंत धावबाद करीपर्यंत 3 धावासुद्धा पडून पूर्ण केलेल्या आहेत त्या दोन्ही फलंदाजांनी. चांगली रनिंग बिटवीन आपल्याला बघायला मिळते ती पोमन संघाकडे, परंतु मोठे फटके मात्र त्यांच्याकडे आलेले नाही आहेत. एक सुद्धा चौकार किंवा षटकार त्यांच्या फलंदाजांकडून आलेला नव्हता, त्यामुळे ते हे काहीसे मागे पडलेले आहेत या सामन्यामध्ये असं म्हणावं लागेल. बिल्कुल इसका कारण ये है कि बहुत ही अच्छी गेंदबाजी करते हुए सभी गेंदबाज पहले गेंदबाजी की थी लहू, उसके बाद मयूर, अब महेश भी अच्छी गेंदबाजी करते हुए इस वक्त बैकफुट में जाके पंच किया था गेंद को कवर की दिशा में. थोड़ी सी मिस फील्डिंग जरूर हुई थी दीपक से, लेकिन 3 रन पूरे किए दोनों बल्लेबाज ने. 3 रन से स्कोर जहाँ पहुंचा अब 18 रन. अभी भी 23 रनों की दरकार बचे हुए 5 गेंदों में. महेशाचा पुढचा चेंडू, यावेळेला मात्र चांगला चेंडू टोळवलेला आहे. चेंडू जातोय डीप मिड विकेटला. त्या ठिकाणी लहू थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये मिस्टेक करतोय आणि 2 धावा म्हणून खेळल्या जात आहेत. त्या हेमंत याच्याकडून या 2 धावेने संघाची धावसंख्या या 2ने पुढे सरकून धावा पोचत आहेत त्या 20 या धावसंख्येवरती. म्हणजे आता अर्ध्या धावा झालेल्या आहेत. अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. चेंडू बाकी आहेत ते 4. महेश आता पुढचा चेंडू, 4 चेंडू बाकी आहेत. जिंकण्यासाठी धावा हव्या आहेत त्या 21. हेमंतसाठी गोलंदाजी करतोय गावदेव यांकडून. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय लॉंगॉनला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जातंय. एका धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानतोय. आतापर्यंत मात्र बघा असं म्हणावं लागेल की मोरी संघ या सामन्यामध्ये पूर्णपणे हबी झालेला आहे असं म्हणावं लागेल. 3 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या 20. बिल्कुल यहाँ से 9 या वाइड गेंद नहीं गिरती तो बिल्कुल जीत जाएगी यंग स्टार मोरीगांव की टीम. बहुत ही अच्छा परफॉर्मेंस. इस वक्त फ्लाइट दिया था, स्लॉक करने की कोशिश मिड विकेट में. लहू गेंद के नीचे, कोई भी गलती नहीं, अच्छा कैच लपक लिया और एक विकेट का पतन होता हुआ गावदेवी पोमन टीम का. थँक्यू. जोडीचे 5 झालेला फलंदाज निवास हा फलंदाज बाद झाला आपल्या संघासाठी. त्याने 6 धावा केलेल्या आहेत आणि आता शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. जिंकण्यासाठी धावा हव्या आहेत त्या 20. ह्या वेळेला मात्र चांगला फटका बघायला मिळतोय आपल्याला स्ट्रेचच्या स्वरूपात. त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक आहेत. चौकार मात्र जात नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं श्रीकांत याच्या मार्फत आणि एका धावेने संघाची धावसंख्या 22 वर पोहोचलेली आहे. फक्त औपचारिकता बाकी आहे या सामन्यामध्ये. शेवटचा 1 चेंडू बाकी. स्ट्राईकवर फलंदाज गेलेला आहे तो अंकुश हा गोलंदाज, ज्यांनी गोलंदाजी सुरेख केलेली होती. यावेळेला मात्र चांगला फटका बघूया. त्या ठिकाणी दीपक याच्या डोक्यावरून चेंडू जाणार की नाही गेलेला आहे आणि हा सामना मोरी संघाने 1 हाती जिंकलेला असं म्हणावं लागेल आणि सामना संपलेला आहे. या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल गावदेवी पोमन संघाचं अभिनंदन करावं लागेल, कारण त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग दाखवला आणि विजेता झालेला आहे तो मोरी संघ. यापुढचा सामना जो होणार आहे तो देवदळ आणि न्यू भट्टा बॉईज कामण या 2 संघामध्ये. देवदळ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि त्यांचे सर्व खेळाडू क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानामध्ये आपल्याला येताना दिसत आहेत. भट्टा बॉईज कामन संघाने आपली सलामीचे फलंदाज